घरात राधा नवीन नवरी म्हणून आली होती. तिच्या चेहऱ्यावर नवीन नवरीचे नवलाई अजून दिसून येत होती. हळूहळू ती संसारात गुंतली होती. राधा लग्न झाल्यावर पण ऑफिसला जाऊ लागली. ऑफिसवरून घरी आल्यावर तिने तिच्या अहोना गुलाबजामुन खूप आवडतात. त्यासाठी ती ऑफिसवरून आल्यावर उत्साहात गुलाबजामुन बनवण्याच्या बेतावर होती. तो आल्यावर मी त्याच्यासमोरच गुलाबजामुन करून ठेवणार आहे. तो गुलाबजामुन पाहून किती खुश होईल याच विचारात राधा होती. राधाची सासू मीनाताई बाहेर फिरायला गेल्या होत्या. बाहेरून आल्या आल्या त्यांनी राधाकडे पाहिलं. तिच्या चेहऱ्यावर आनंद स्पष्ट दिसत होता. त्या म्हणाल्या की अरे वा, आज स्वारी खूपच आनंदी दिसत आहे. अरे वा, तू तर गुलाबजामुन बनवायला घेतले आहेत. एका नवऱ्याचे लाड पुरवले जात आहेत. चांगलं आहे. हो, चांगलं आहे. असं नवऱ्याच्या हृदयात जाण्यासाठी पोटाच्या मार्गाने जावावे लागते असं म्हणून मीनाताई हसू लागल्या. नाही हो आई, ते मी असं सहजच बनवायला घेतले आहेत. आज मी ऑफिसवरून लवकर आले म्हणून वाटले की गुलाबजामुन करावे आणि तसं पण ते पॉकेट पडलेलं दिसलं त्यामुळे करायला घेतलं. गुलाबजामुनचं पॉकेट खोलत राधा मीनाताईला म्हणाली, ठीक आहे बाळा, बनव, त्यात काही वावगं नाही. ऑफिसवरून आल्यावर गुलाबजामुन पाहून राघव खुश होत असतो. राधाने पण होकारार्थी मान हलवली. पीठ मळून झाल्यावर थोडा वेळ पीठ तिने झाकून ठेवले आणि पाक करायला साखर आणि वेलदोडे शोधू लागली. काही मिनिटात तिला लागणारं साहित्य सापडलं आणि ती एकदाच देवाचं नाव घेऊन गुलाबजामुन बनवायला लागली. रात्री राधाच्या नवऱ्याची राघवची स्वारी आली. तो आल्यापासून राधा त्याच्या पाठीमागे फिरत होती. त्याला कधी चहा बनवून देत होती तर कधी टॉवेल, कधी कधी काही त्याला लागणाऱ्या सगळ्या वस्तू हातात आणून देत होती. एकदाचे सगळे जेवण करायला बसले. कधी तिने बनवलेल्या गुलाबजामुन त्याला देत आहे असं झालं होतं. तिने गुलाबजामुन बनवून पाकात ठेवले होते. आता ते बनले सुद्धा असतील. तिच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता. राघवने पण आल्यावर तिला रोमॅन्टिक होऊन 2-3 वेळा स्पर्श सुद्धा केला होता. त्याच्या स्पर्शाने राधा खुश सुद्धा झाली होती. राघवने पाहिलं की आज राधा खूप खुश आहे. तो राधाला म्हणाला, आमच्या राणी सरकार आज खूपच खुश आहेत. काही कारण आहे का? राघवचं बोलणं ऐकून राधा गालातल्या गालात हसू लागली. ती म्हणाली की तसं कारण आहे म्हटलं तर नाही. आज माझी एक इच्छा पूर्ण झाली आहे. राघव म्हणाला की म्हणजे? राधा म्हणाली की अजून ती इच्छा पूर्ण झाली नाही, आता ती पूर्ण होणार आहे. राघव हसत म्हणाला की अशी कोणती इच्छा आहे बाबा, अजून आम्हाला ती माहीत नाही. राघवने कुतूहलाने तिच्याकडे पाहिलं. राधा म्हणाली की कळेल बरं का, पहिलं जेवण करून घ्या. तुम्हाला भूक लागली नाही का? आणि तिने तो विषय तिथेच थांबवला. पण जेवण आटोपत आल्यावर ती लहान मुलासारखं चेहऱ्यावर तेज घेऊन गुलाबजामुन सगळ्यांना वाटेमध्ये घेऊन येताना ती सर्वांना दिसली. तिने किती आनंदाने हे गुलाबजामुन बनवले आहेत हे तिच्या चेहऱ्यावरून स्पष्ट दिसत होतं. आणि तिने बनवलेले गुलाबजामुन खाऊन तिला राघवकडून त्याला कौतुक ऐकायचं होतं. त्यासाठी तिचे कान आतुरलेले होते. एकटक तिचं ते रूप पाहत राघव त्या गुलाबजामुनचा आस्वाद घेऊ लागला. वहिनी, गुलाबजामुन छान झाल्यात, पण आई, तिची कॉलेजमधील अल्लड नणंद मधू पुढे बोलणारच होती. तोपर्यंत राघवने तिला रोखलं. त्यानंतर मधू पुढे बोलू लागली, वहिनी, गुलाबजामुन खूपच छान बनवले आहेत. खूप दिवस झालं घरात पॉकेट आणून ठेवलं, परंतु बनवताच आलं नाही. पण आज तुम्ही बनवलं, खूप छान झाले आहेत. राघव बोलू लागला, अगं राधा, पण तो असं अचानक आमच्या पुढे गुलाबजामुन ठेवल्यामुळे आमचं मन अजूनच खुश झालं बघ. त्याने आनंदाने अजूनच 2 गुलाबजामुन त्याच्या वाटीत घेतले आणि तो त्याच्या आईकडे आणि बहिणीकडे बघून हलकासा हसला. तसं राघवच्या साध्या मनापासून आलेल्या वाक्याने आणि चेहऱ्यावर पसरलेल्या
त्याच्या तृप्ततेने सुखावलेला चेहरा पाहून तिला दिवसभर झालेला थकवा नाहीसा झाला. तिला तिच्या कष्टाचं सार्थक झाल्यासारखं वाटू लागलं. थोड्या वेळाने सगळ्यांनी जेवण वगैरे केले. राधा आराम करण्यासाठी तिच्या खोलीमध्ये गेली. इकडे मधू आणि राघव दररोज जेवण झाल्यावर शतपावली चालत होते. बोलता बोलता मधू राघवला म्हणाली की, का रे दादा, आज बायकोने बनवलेल्या गुलाबजामचं फारच कौतुक सुरू होतं आणि मला पण कौतुक करायला सांगितलं. पण तू काही पण म्हण, आईपेक्षा चांगले गुलाबजामुन वहिनीने बनवलेच नाहीत. खोटं वाटत असेल तर मी पैज लावायला तयार आहे. हो ग मधू, मला तुझं म्हणणं एकदम बरोबर वाटत आहे आणि तू योग्यच बोलत आहे. त्यात काही वावगं नाही. परंतु तू पण समजून घे, तिचं नुकतंच आता लग्न झालं आहे आणि आपल्या आईचा 30 वर्षांचा संसार झाला आहे. त्यानंतर अनुभवातूनच आई हे सगळं शिकली आहे. आई पण सरावानेच उत्तम सुगरण बनली आहे आणि आता मधू पण सरावानेच उत्तम सुगरण बनत असते. तर मग आपण सासू आणि सून यामध्ये कशामुळे स्पर्धा लावायची? पण तुला एक गोष्ट माहीत आहे का, तिने किती मनापासून गुलाबजामुन बनवले होते ते तुला दिसले नाही का? तिच्या चेहऱ्यावर तेज आलं होतं की स्वतःने काहीतरी बनवलं आणि सगळ्यांनी आनंदाने खाल्ले. आणि दिवसभर ऑफिसला गेली होती. घरी आल्यावर थकली पण नाही, पण आनंदाने तिने सगळं केलं होतं. आणि मुळात तिच्या चेहऱ्यावर समाधान खूप दिसत होतं. नेहमी कामात बिझी असल्यावर वेळ काढून असं काही बनवणं हे सोपं आहे का? त्याच्यासाठी माणसाच्या मनात इच्छा असली पाहिजे. पण आज तिच्याकडून थोडे खराब गुलाबजामुन बनले होते. यामुळे तू किंवा आई दोघीपैकी काही म्हणाला असता तर तिने एवढे मनावर घेतलं नसतं. जर मी काही म्हणालो असतो तर तिच्या मनावर मला मोठा ओरखडा उमटला असता. तुला या गोष्टी नाही समजणार. तू अजून लहान आहेस. जेव्हा तुझं लग्न होईल आणि जेव्हा तू काहीतरी बनवायला घेशील तेव्हा तुला समजेल आणि तेव्हा पण मी पैज लावू शकतो बरं का? असं म्हणून राघवने प्रेमाने एक धपाटा तिच्या पाठीत मारला आणि त्यानंतर दोन्ही पण भावा बहिणीची मस्ती सुरू झाली आणि एकमेकांचा पाठलाग करू लागले. बाहेर पोर्चमध्ये झोपाळ्यावर मीनाताई हळूहळू झोका घेत त्या दोघांचा संवाद ऐकत होत्या. मुलांचं समजूतदारीचं बोलणं ऐकून त्यांना समाधान वाटलं. त्या मनातल्या मनातच म्हणाल्या की राघव जे काही म्हणाला ते बरोबरच बोलला आहे. त्याने बायकोचं हळवं मन समजून त्याने केलेली ती छोटीशी कृती त्याच्यातल्या परिपक्वाची साक्ष देत होती. आणि प्रत्येक आई वडिलांना वाटतं की आपला मुलगा असाच समजदार असावा आणि राघव तसाच होता. त्यांची मुलगी मधू तिला अजून समज नव्हती, परंतु तिला जेव्हा तिचं लग्न होईल तेव्हा तिच्या भावाचं बोलणं पटेल. पण मीराताईने त्यांच्या सहवासातून राघवला चांगलेच संस्कार घडवले होते आणि संस्कारानुसार राघव वागत पण होता. आईला मग यापेक्षा जास्त काय पाहिजे आहे? तो बरोबर बोलत होता. हळूहळू सुरुवातीला चुका होतच असतात, पण सरावाने माणूस शिकत असतो. मला पण माझं लग्न झालं होतं तेव्हा जास्त काही येत नव्हतं. विचार करता करता मीनाताई भूतकाळात गेल्या. मीनाताई तेव्हा नवीन सून आणि पत्नीच्या भूमिकेत होत्या. त्यांना अजून एक प्रसंग आठवत आहे. एकदा त्यांनी असंच त्यांच्या नवऱ्याला साहिलरावांना पुरणपोळ्या खूप आवडतात म्हणून ते बाहेर गेल्यावर त्यांनी पुरणपोळी बनवण्याचा बेत आखला. पण त्यांना त्यांच्याकडून 2 गोड शब्द ऐकायला मिळाले नाही. पण त्यांच्या वाट्याला हेटाळणी आली होती. त्यांच्या नवऱ्याचं म्हणजेच राघवच्या वडिलांचं बोलणं त्यांच्या मनावर ओरखडे कायम राहतील असं ते होतं. झालं असं की साहिलराव बाहेर आले. संध्याकाळची वेळ होती. चहा वगैरे झाल्यावर रात्रीच्या वेळी मीनाताईने प्रेमाने बनवलेली पुरणपोळी त्यांच्यापुढे ठेवली. त्यांनी एकदा त्या पुरणपोळीकडे पाहिलं आणि मग त्यांनी हातात घेतली आणि तोंडावर हसू घेत त्या म्हणाले की जर आपल्याला जमत नसेल तर कशाला आगाऊपणा करायचा? माझ्या आईला जर सांगितलं असतं तर तिने किती मस्त पुरणपोळ्या बनवल्या असत्या. आईने बनवलेली पुरणपोळी एकदा तू खाऊन बघ आणि हा तुझा पोळा भोग. ही काय पोळी आहे का?
याला काय नाव द्यायचं हाच माझ्यापुढे प्रश्न पडला आहे. असली पुरणपोळी मी तर खाणार नाही, तुझे तूच खा, असे म्हणून ते रागाने ताटावरून उठले. रडवेल्या मीनाला काही समजलं नाही की यावर काय बोलावं. त्यांना फक्त रडायला येत होतं. त्यांना फार दुःख झालं होतं. एवढ्या उत्साहाने त्यांनी बनवलेलं 1 मिनिटात त्यांचा उत्साह गायब झाला. त्यानंतर साहिलरावांसाठी नवीन पदार्थ बनवण्यासाठी मीनाच्या मनात कोणताच उत्साह निर्माण होत नव्हता. आज ते या जगात नाहीत, पण त्यांनी दिलेले ओरखडे अजून त्यांच्या मनावर तसेच आहेत. थोड्याफार फरकाने प्रसंगातून अशी ही ओरखड्याची मालिका सुरूच राहिली. पण जेव्हा त्यांना राघव झाला तेव्हा त्यांनी निश्चय केला होता की जे काही माझ्या बाबतीत घडलं ते मी माझ्या सुनेच्या बाबतीत घडून देणार नाही. मी राघवला प्रत्येक गोष्ट शिकवणार आहे आणि त्यांनी शिकवलेलं वाया गेलं नाही. आज राघवच्या वागण्याने त्यांना समजले. याकडून त्यांना राघवला 100 पैकी 100 मार्के मिळाले होते. याचा त्यांना अभिमान वाटला. त्यानंतर त्या भूतकाळातून बाहेर आल्या. मधू आणि राघव दोघे पण आतमध्ये निघून गेले होते. त्यांनी मधूच्या खोलीत जाऊन पाहिलं तर मधू झोपली होती. त्यांनी राघवच्या खोलीकडे पाहिलं तर राघवची खोली उघडी होती. त्यामुळे आतमधला आवाज मीनाताईला स्पष्ट ऐकायला येत होता. राधा तिच्या नवऱ्याला राघवला म्हणत होती की राघव, तुझ्यासारखी माणसे या जगात खूप कमी आहेत. तू माझ्याबद्दल किती विचार करतोस रे. तू माझ्या छोट्या छोट्या भावनांचा विचार केलास. मी मगाशी खिडकीत उभा राहून तुझं आणि मधूचं बोलणं ऐकलं. मी ते सगळं ऐकलं जे तू मधूला सांगत होतास. तुझं बोलणं ऐकून माझं मन भरून आलं. तू म्हणाला की सरावाने सगळं शिकेल. या वाक्याने माझ्या अंगात अजून उत्साह निर्माण झाला. सगळे जर नवरे तुझ्या विचारासारखे असतील तर ही दुनिया किती सुंदर होईल. राधा एकदम गहिवरून म्हणाली. आणि असं पण मी पण गुलाबजामुन खाऊन पाहिले होते. संपूर्ण पाक त्या गुलाबजामुनमध्ये मिसळला गेला नव्हता. अर्धवटच गुलाबजामुन पाकात बुडाले होते हे नंतर मला समजले. तरी पण तू माझी तारीफ करत होता. राघवने तिचा तो भाबडेपणा पाहिला आणि गालातल्या गालात हसून तिच्या डोक्यावरून हात फिरवू लागला. आपल्या मुलाचं आणि सुनाचं हे गोड बोलणं ऐकून मीनाताई आनंदी झाल्या आणि हसत त्या त्यांच्या रूममध्ये गेल्या. आपल्या मनावर जे ओरखडे आहेत ते ओरखडे सुनेच्या मनावर कधीच येणार नाहीत यांची त्यांना खात्री पटली. ही कथा कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा. कथा आवडली तर लाईक शेअर नक्की करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.